पूजा खेडकर प्रकरणामध्ये आज दिल्लीच्या पटियाला कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे। लोकसेवा आयोगाच्या तक्रारीनंतर दिल्ली क्राइम ब्रांचकडनं गुन्हा दाखल करण्यात आलेला होता आणि या प्रकरणामध्ये पूजा खेडकर यांच्याकडनं अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करण्यात आलेला आहे। आणि याच विषयीचे अपडेट्स आपण घेऊयात। शिवाजी, आज पटियाला कोर्टामध्ये सुनावणी पार पडणार आहे। अर्थातच लोकसेवा आयोगाच्या तक्रारी पुढे आली होती आणि त्यानंतर हा गुन्हा नोंदवण्यात आलेला होता। आज या प्रकरणामध्ये जेव्हा सुनावणी होते तेव्हा काय अभिप्रेत आहे? सध्या जर आपण पाहिलं तर पटियाला हाऊस कोर्टामध्ये ही सुनावणीला सुरुवात झालेली आहे आणि पूजा खेडकरच्या वतीनं माधवन ह्या महिला वकील आहेत त्या बाजू मांडताना पाहायला मिळत आहेत। तर सरकारच्या वतीनं श्रीवास्तव म्हणून पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणजे सरकारी वकील देण्यात आलेले आहेत। ते उशिरा पोहोचल्यानं आज या सुनावणीला उशिरा सुरुवात झाली। मात्र यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणून जर पाहिलं तर पूजा खेडकरचे जे वकील आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये जे काही पूजाने केलेलं आहे त्या सध्या एक प्रोफेशनल अधिकारी आहेत सध्या आणि त्यांची सेवा सुरू होण्यापूर्वी जो त्यांचा प्रशिक्षण कालावधी आहे तो सुरू आहे आणि या सगळ्या याच्यामध्ये त्यांनी त्यांच्यावरती लैंगिक अत्याचाराची जी तक्रार केली त्यामुळेच हे सगळं प्रकरण घडल्याचं असं त्यांचं म्हणणं आहे। दुसरा मुद्दा त्यांनी मांडलेला आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांनी जे अटेम्प्ट जास्त केलेले आहेत असं यूपीसीने म्हटलेलं आहे। तर त्यांचं म्हणणं आहे की हायकोर्टाच्या ऑर्डरनुसार त्यांनी हे अटेम्प्ट दिलेलं आहे। दुसरीकडे यूपीसीने या सगळ्या संदर्भात असं म्हटलेलं आहे की हे अटेम्प्टच्या संदर्भात हायकोर्टाची अशी कुठलीही ऑर्डर नाही। दुसरा मुद्दा त्यांनी असं मांडलेला आहे की पूजा खेडकर यांनी त्यांचा नावामध्ये बदल करून हे अटेम्प्ट देण्यात आलेले आहे, हे चुकीचं आहे। त्यानंतर कोर्टाने असं म्हटलेलं आहे की अशा पद्धतीने हे सगळं घडत असताना यूपीसी काय करत होतं, प्रिलियमच्या पेपरचं काय, नंतर मेन्सला कशा पद्धतीने गेल्या, बरोबर। त्यामुळे हे सगळे असे बरेच मुद्दे आहेत ज्याविषयी आज कोर्ट काय भाष्य करतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद शिवाजी, वेळोवेळी तुमच्याकडनं अपडेट्स घेत राहू। पुढे जाऊयात, वळूयात पुढच्या बातमीकडे। नाशिक जिल्हा परिषदेमध्ये पूजा खेडकर पॅटर्न पाहायला मिळालेला आहे। 59 अधिकाऱ्यांकडनं बनावट दिव्यांग प्रमाणपत्र सादर केल्याचा संशय आहे। बनावट दिव्यांग प्रमाणपत्र देणाऱ्या 59 अधिकाऱ्यांवरती कारवाईचा बडगा पाहायला मिळतो। दिव्यांग भत्ता, विशेष सोयी सुविधा, त्याचबरोबर व्यवसाय कर, आयकरामधली सवलत हे वसूल करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। शिस्त आणि सेवेमधील नियमांचा भंग केल्याप्रकरणी कठोर कारवाईचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश आपल्याला पाहायला मिळतात। तर नाशकामध्ये पूजा खेडकर पॅटर्न आणि त्यानंतर सुरू झालेली ही कारवाई।